नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, काँग्रेस पक्ष हा समाजामध्ये खोटं बोलून कसा संभ्रम निर्माण करतो त्याची सवय आता जवळजवळ सर्व समाजाला झालेलीच आहे। मात्र या खोटं बोलण्यामुळे आपली राजकीय अवस्था या देशात काय झालेली आहे याची जाणीव मात्र अजून काँग्रेस पक्षाला, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना झालेली नाही। त्यामुळे अजूनही काँग्रेस पक्षाकडून खोटं पसरवण्याचं काम हे विविध माध्यमातून सुरू असतं। याचं एक ताजं उदाहरण आपल्याला सांगायचं झालं तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत मल्लिकार्जुन खरगे, या मल्लिकार्जुन खरग्यांनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमधून त्यांनी डिजिटल भारत याबद्दल शंका उपस्थित करत आपली मतं व्यक्त केलेली आहेत। ती किती चुकीची आणि खोटी आहेत, समाजात संभ्रम निर्माण करणारी आहेत, याला सडेतोड उत्तर हे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेलं आहे। म्हणजे एखादी गोष्ट किती खोटं बोलून सांगायची याची परिसीमा या मल्लिकार्जुन खरगे यांनी या माध्यमातून गाठली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। आपल्याला आठवत असेल की 2014 पूर्वी ज्या वेळेला आपण इंटरनेट ही सुविधा वापरत होतो त्यावेळेला इंटरनेटची कनेक्टिव्हिटी ही किती टुकार पद्धतीची होती, किती भकास होती। अनेक वेळेला इंटरनेट कनेक्टच व्हायचं नाही आणि आपली कामं ही मंदगतीनं व्हायची, कधी ती व्हायची नाही। याचा अर्थ काय तर भारत हा जगापासून तसा लांबच राहिलेला होता। मात्र 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार सत्तेत आलं आणि गेल्या 11 वर्षांमध्ये केवळ इंटरनेटमध्ये जो काही अमूलाग्र बदल, अभूतपूर्व बदल झाला तो बदलसुद्धा आपण अनुभवत आहोत। एका क्लिकवर आज आपण काय काय गोष्टी करू शकतो याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर अगदी गावखेड्यातल्या अशिक्षित महिलेच्या हातामध्ये आज डिजिटल मोबाईल आहे आणि अनेक महिला या डिजिटल पद्धतीनं आपले आर्थिक व्यवहार हे करत असल्याचं दिसून येतं। बाजारामध्ये सहज जरी फेरफटका मारला तर अनेक अशा महिला, पुरुष आपल्याला दिसून येतील की त्या भाजीचं जे काही पैसे आहेत ते पैसे ते ऑनलाईन स्वीकारत असतात। हा जो बदल गेल्या 11 वर्षात झाला आहे, हा बदल सर्वसामान्य जनतेला ढळढळीत दिसत असताना सुद्धा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी काय केलं, नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाबद्दल अशा पद्धतीचं एक ट्विट केलं आणि त्याला समर्पक असं उत्तर हे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेलं आहे। काँग्रेसच्या राजवटीमध्ये आपल्याकडे इंटरनेटचा जो उल्लेख आपल्याला करता येईल तो असा होता की तो बफरिंगचा काळ होता। आज तो काळ राहिलेला नाही। आज 5Gचा काळ आलेला आहे आणि त्याच्या पुढेही भारत निघालेला आहे। आज गावखेड्यांमध्ये इंटरनेटची सेवा ही पोचलेली आहे। तिथं वायफाय आहे, ग्रामपंचायती एकमेकांना कनेक्ट झालेल्या आहेत। शासनाचे सर्व व्यवहार आज इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत। सर्व प्रकारचे पत्रव्यवहार हे सुद्धा अशाच पद्धतीनं होत आहेत। प्रचंड क्रांती प्रशासनामध्ये आणि एकूणच व्यवहारामध्ये देशामध्ये झालेली आहे आणि याचा अनुभव ह्या देशातला सर्वसामान्य नागरिक घेतोय। त्यामुळं मल्लिकार्जुन खरगे काय म्हणतात याला देशातला सर्वसामान्य नागरिक गंडणार नाही। आता खोटं बोलायचे दिवस संपलेले आहेत। कारण जो विकास, जी क्रांती या क्षेत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेली आहे ती आज नागरिक अनुभवत आहेत। त्यामुळं असे कितीही खोटे दावे काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आले तरी त्याचा काहीही उपयोग अजिबात होणार नाही। अशा पद्धतीची परिस्थिती आज देशामध्ये तयार झालेली आहे। आपल्या माहितीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वात देशात ज्या वेळेला UPA सरकार होतं, या UPA सरकारच्या काळात आपल्याला पटणार नाही, केवळ 58 ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरद्वारे जोडलं गेलेलं होतं। आज मोदी सरकारच्या काळात 2,14,000 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेटची सेवा सुरू झालेली आहे। BSNL आत्ता नफ्यात आलेला आहे। जवळजवळ 90,000 पेक्षा जास्त 4G टॉवर्स हे लावण्यात आलेले आहेत। भारतानं स्वतःची 4G तंत्रज्ञान ही सुविधा ही विकसित केलेली आहे आणि ही सेवा विकसित करण्यामध्ये भारत हा जगात 5व्या क्रमांकाचा देश बनलेला आहे। आपल्याकडे जवळजवळ 1.5 लाख TB डेटा हा वापरला जातो। हीच खरं तर डिजिटल क्रांती म्हणावी लागेल। UPAच्या काळात BSNLला घरघर लागलेली होती। ही BSNL कंपनी वाचवण्याचं काम मोदी सरकारच्या काळात झालं। UPAनं 2G घोटाळा केलेला होता आणि त्यामध्ये BSNLची अवस्था ही अत्यंत वाईट झालेली होती। BSNLनं 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सलग 2 तिमाहीमध्ये नफा कमवलेला आहे, 262 कोटी आणि 280 कोटी रुपये। 2007 नंतर पहिल्यांदाच जवळजवळ 18 वर्षानंतर BSNL कंपनी ही नफ्यामध्ये आलेली आहे।
5Gमध्ये भारत जगात सर्वात वेगवान रोलआउट बनलेला आहे. 22 महिन्यात 99% जिल्हे 82% लोकसंख्या ही 5Gनं जोडली गेलेली आहे. देशात 6.7 कोटी नागरिकांना हे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे डिजिटल साक्षरतेचं, आणि त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. सायबर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत 3.5 कोटी नंबर हे बंद करण्यात आलेले आहेत. 4.22 कोटी फेक सिम कार्ड हे ब्लॉक करण्यात आलेले आहेत. 3.5 लाख फोन बंद करण्यात आलेले आहेत. 34 लाख हरवलेले डिव्हायसेस हे सुरक्षित करण्यात आलेले आहेत. स्पूफ कॉल्स प्रिव्हेन्शन सिस्टीमनं 24 तासामध्ये 1.35 कोटी कॉल्स रोखण्यात आलेले आहेत. याचा अर्थ 98.5% फसवणूक ही या माध्यमातून कमी झालेली आहे. सगळ्यात मोठी क्रांती आपल्याला बघायची असेल तर आधार, UPI आणि DBT ही भारताची खरी डिजिटल ओळख बनलेली आहे. UPIद्वारे 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात 210 लाख कोटींचे व्यवहार झालेले आहेत. काँग्रेसच्या काळात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हेच म्हणायचे की 1 रुपया सरकारकडून गेला तर त्यातले 15 पैसे हे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. केवळ याचा अर्थ काय तर यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. आज DBT थेट बँक खात्यामध्ये जे पैसे ट्रान्सफर केले जातात त्या माध्यमातून यात होणारा भ्रष्टाचार हा तर थांबलेलाच आहे, मात्र लाभार्थ्याला ते थेट पैसे मिळू लागलेत. 32 लाख कोटी रुपये आत्तापर्यंत थेट बँक खात्यांमध्ये गेलेले आहेत. आपली जी UPI ही जी प्रणाली आहे ही प्रणाली सिंगापूर, फ्रान्स, UAE, भूतान या देशांमध्ये वापरली जाते. आधार, UPI, डिजिलॉकर 7पेक्षा अधिक देशांनी स्वीकारलेलं आहे. इतकी मोठी क्रांती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 11 वर्षामध्ये भारतानं करून दाखवलेली आहे. आपला एक वेगळा ठसा जगामध्ये उमटवण्यात भारत यशस्वी ठरलेला आहे. मात्र हे सगळं नजरेआड करून देशातल्या नागरिकांमध्ये कसा संभ्रम पसरवायचा हा एककलमी उद्योग सध्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्याकडे राहिला आहे. त्यामुळेच हे नेते समाज माध्यमाचा वापर करून लोकांच्यात संभ्रम पसरवत आहेत. मात्र याला उत्तर तर भारतीय जनता पक्षाचे नेते, सत्ताधारी पक्षातले मंत्री नेते हे देत आहेतच. याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं जे नागरिक जाणवून घेत आहेत, अनुभवून घेत आहेत, त्यामुळे अशा खोट्या नाट्या प्रचाराला, खोट्या नाट्या या सगळ्या विखारी प्रचाराला सर्वसामान्य नागरिक हा भुलणार नाही. याचा फायदा काँग्रेस पक्षाला होणार नाही. हे इतकं साधं आणि सोपं गणित काँग्रेस पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना समजू नये याच्यासारखं दुर्दैव कुठलंही नाही. यापेक्षा सर्वसामान्य जनतेमध्ये राहून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यावर कसा मार्ग काढता येईल याकडे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी खरं तर लक्ष देण्याची आवश्यकता असताना आज काँग्रेस पक्षाचा कनेक्ट हा सर्वसामान्य जनतेपासून तुटलेला आहे. त्याचा परिणाम त्यांना प्रत्येक निवडणुकीमध्ये, प्रत्येक राज्यातल्या निवडणुकीमध्ये जाणवतोय. आज महाराष्ट्रात बघायचं म्हटलं तर 70, 80 वर्ष जी घराणी काँग्रेस पक्षाबरोबर राहिली, आज ती घराणी काँग्रेस पक्षाला रामराम करतायत, सोडचिठ्ठी देत आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. यावरूनच काँग्रेसच्या नेत्यांनी खरं तर आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि असे उद्योग केले जातात. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली मतं जी आहेत ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.